बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक साधा प्रश्न करतो, अतिशय सोपा। लोकसभा 2024च्या निवडणुकांच्या अनुषंगाने माझा हा प्रश्न आहे की महाराष्ट्रातनं ज्या लोकसभेच्या 48 जागा आहेत, या 48 जागांपैकी सर्वाधिक जागा लढलेला, महाराष्ट्रातल्या 48 लोकसभांच्या जागांपैकी सर्वाधिक जागा लढलेला महाराष्ट्रातला पक्ष नेमका कोणता? मी लढलेल्या विचारतोय, मी जिंकणाऱ्या विचारत नाहीये, लढलेल्या। तुम्हापैकी बऱ्याच जणांना याचं उत्तर, योग्य उत्तर माहित असेलच, पण तरी देखील बऱ्याच जणांचा हा भ्रम देखील असू शकतो की कदाचित भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातनं लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढलेल्या असू शकतो। तर तुमच्या या प्रश्नाचं मी उत्तर देतोय की भारतीय जनता पक्ष हे जर तुमचं उत्तर असेल तर ते चुकीचं आहे। भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे, जो लोकसभेच्या जवळपास 26 जागा लढलेला आहे, पण हा पहिला नाही। मी पहिल्या नंबरचं उत्तर जरा राखून ठेवतोय, तिसऱ्या नंबरचा पक्ष सांगतो। म्हणजे पहिल्या नंबरचं राखून ठेवलाय, दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय जनता पक्ष, तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष महाराष्ट्रातला मोठा पक्ष तो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्याने लढल्यात 21 जागा, खालोखाल भारतीय जनता पक्षाच्या खालोखाल 26-21। त्यानंतर चौथा मोठा पक्ष आहे हा काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, याने लढल्यात 17 जागा 48 पैकी। त्याच्या खालोखाल एक टोळी आहे, चोरांची टोळी, या टोळीने 15 जागा लढलेल्या आहेत, 15 जागा, ज्याला आपण गद्दारांची टोळी म्हणतो। त्यांनी 15 जागा लढलेल्या आहेत, ज्यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, सगळं काही चोरलं। त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांचा पक्ष, यांनी जवळपास 11 जागा लढलेल्या आहेत। आणि त्याच्या खालोखाल एक अजित पवार टोळी आहे, जिने मला वाटतं 6 ते 7 जागा लढलेल्या आहेत। आता पहिल्या क्रमांकाचा पक्ष नेमका कोणता? तुमची उत्सुकता मी जास्त काही ताणत नाही। पहिल्या क्रमांकाचा पक्ष महाराष्ट्रातला कुठला असेल तर तो आहे वंचित बहुजन आघाडी। वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातनं सर्वाधिक 39 जागा लढलेल्या आहेत, वंचित बहुजन आघाडी। आता वंचित बहुजन आघाडी म्हणजे भारिप बहुजन महासंघ किंवा प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा काही मला विशेष परिचय करून महाराष्ट्राला द्यायची गरज नाही। सर्वात अभ्यासू नेता म्हणा, नेतृत्व म्हणा, बाळासाहेबांचा उल्लेख करावाच लागेल। सर्वात अभ्यासू म्हणजे आंबेडकरी चळवळींमध्ये मला आजवरचा, म्हणजे अनेक नेते होऊन गेले, त्यांचं योगदान नाकारता येत नाही, पण आजवरचा सगळ्यात अभ्यासू किंवा एक विचार करणारा नेता म्हटलं तर मला बाळासाहेबांचं नाव किंवा बाळासाहेब आंबेडकरांचं, प्रकाशजींचं नाव हे घ्यावंच लागेल, आदराने घ्यावं लागेल। पण झाल्यात कशा गोष्टी पहा ना, सर्वाधिक जागा म्हणजे 39 जागा लढले, महाराष्ट्रात 48 जागा। आता तुम्ही म्हणाल मग बाकीच्या जागांवर काय झालं, तर जवळपास 39 जागा स्वतः लढलेल्या आहेत, जवळपास 7 ठिकाणी त्यांनी इतरांना पाठिंबे दिलेले आहेत, 7 ठिकाणी, आणि उरलेल्या 2 ठिकाणी त्यांचे अर्ज बाद झालेले आहेत। आता ही 2 ठिकाणं कुठली, 7 ठिकाणं पाठिंबा दिलेली कुठली, हे सगळं तुम्हाला सांगतो, पण याच्या अगोदर मला माझं एक मनोगत तुम्हा सर्वांसमोर व्यक्त करायचंय। शिवसेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, यांची सुरुवातीलाच युती झाली होती, अनेक गोष्टी मधल्या काळात घडल्या, तुमच्या सर्वांसमोर घडल्या, पण शेवटाला जोपर्यंत राहुल गांधींची शिवतीर्थावरची ती सभा झाली तोपर्यंत सारं काही व्यवस्थित होतं। जवळपास वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने, पर्यायी इंडिया आघाडीने जवळपास 6 जागा, 6वी जागा तोपर्यंत दिली नव्हती, 5 जागा झाल्या होत्या, पण 6वी जागा देखील दिली जाण्याची शक्यता होती। 5 जागा लोकसभेच्या 48 पैकी आणि 6वी जागा देखील दिली जाऊ शकत होती, अशा प्रकारचं वातावरण होतं। म्हणजे जवळपास ज्या ठिकाणी वंचितने 2019 साली एक उल्लेखनीय कामगिरी केली, मी त्याला उपद्रव मूल्य आज म्हणणार नाही, एक उल्लेखनीय कामगिरी केली आणि आपलं वर्चस्व दाखवून दिलं, म्हणजे वंचितांचं ते बळ दाखवून दिलं, अशा ठिकाणी सर्वच्या सर्व ठिकाणी वंचितला त्या 6 जागा देऊ केल्या जात होत्या। का कुणास ठाऊक, कुठे माशी शिंकली, काय घडलं, तुम्हा सर्वांसमोर झालंय हे सगळं, पण तरी देखील सांगतो, या 6 जागा थोडक्या नव्हत्या, लोकसभेच्या 6 जागा होत्या, आणि जवळपास जर या 6 जागा घेतल्या गेल्या असत्या तर महाविकास आघाडीच्या जवळपास 5 ठिकाणी
वंचितचे खासदार तुम्हाला पाहण्यात आले असते. विशेष म्हणजे आनंदाची गोष्ट अशी होती की त्यात स्वतः प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर एक खासदार झाले असते. दिल्ली दरबारी वंचितांचा आवाज हा बुलंद झाला असता. सर्वाधिक जागा लढणं हे आपलं उद्देश आहे की आपल्या कमीत कमी जागा जरी असल्या तरी जास्तीत जास्त जागा निवडून त्यांना दिल्लीत पाठवणं हे आपलं उद्देश आहे. कारण 39 जागा लढल्यानंतर आजच्या घडीला तुम्हाला त्याचा सर्वे सांगतो, माफ करा कदाचित हे कटू आहे पण हे सत्य आहे, जवळपास 39 पैकी एकच अशी जागा दिसते सध्याच्या घडीला मला जिथे वंचित काटेकी टक्कर देते पण ती जागा देखील निवडून येत नाही. ती जागा दुर्दैवाने म्हणावं लागेल अकोल्याची आहे. दुर्दैवाने म्हणावं लागेल. म्हणजे 39 पैकी 39 ठिकाणी पराभव समविचारी पक्षांचा. या महाशक्तींच्या विरोधात लढणाऱ्या समविचारी पक्षांमध्ये अशा प्रकारची फुटाफूट म्हणजे तुम्ही शत्रूचे हात बळकट केल्यासारखं आहे. मी बाळासाहेबांना म्हणत नाही, म्हणजे आपल्यामध्ये विरोधकांची फुटाफूट म्हणजे विरोधकांनीच शत्रूचे हात बळकट केल्यासारखं आहे. आणि हे घडलं महाराष्ट्रामध्ये. आता मी तुम्हाला त्या 7 जागा सर्वप्रथम सांगतो जिथे वंचितने अगोदर पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्या 7 जागा म्हणजे कोल्हापूरची शाहू महाराजांची जागा जिथे वंचितचा उमेदवार नाही, सांगलीमध्ये विशाल पाटील जे अपक्ष उभे राहिलेत काँग्रेसमधनं त्यांनी पाठिंबा देऊ केलेला आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना, भिवंडीमध्ये निलेश सांबरे या अपक्षांना पाठिंबा दिलाय, अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा दिलेला आहे आणि रामटेकमध्ये किशोर गजबी यांना पाठिंबा दिलाय. 7 जागा पाठिंब्याच्या. यामध्ये 2 जागा जर सोडल्या तर बाकीच्या 5 ठिकाणी ह्यांनी अपक्षांना मदत केलेली आहे. आता 2 जागे जिथे ह्यांचे फॉर्म बाद झाले त्या जागा आहेत यवतमाळ वाशिमची अभिजित राठोडांची एक जागा जिथे फॉर्म बाद झाला आणि दुसरी आहे ठाण्याची जागा. या 2 लोकसभांमध्ये यांचे फॉर्म रद्द झाले. बाकी सर्व ठिकाणी वंचितने आपले 39 उमेदवार उभे केलेले आहेत. आणि या 39 उमेदवारांपैकी मी तुम्हाला काहींची नावं देखील वाचून दाखवतो. सगळ्यात पहिली जागा जर तुम्हाला सांगायची असेल तर प्रकाश आंबेडकर साहेब जिथून स्वतः लढतायत ती आहे अकोल्याची जागा. प्रेशर कुकर हे त्यांचं चिन्ह होतं. दुसरी जागा होती संजय केवल यांची भंडारा गोंदियाची, ती त्यांचं ऊस घेतलेला शेतकरी वगैरे त्यांचं चिन्ह होतं. वसंत मगर बुलढाण्यातनं रोड रोवरचं चिन्ह होतं. राजेंद्र साळुंके होते वर्ध्यातनं गॅस सिलेंडरचं चिन्ह होतं. हितेश मडावी गडचिरोली चिमूरमधनं गॅस सिलेंडर चिन्ह होतं. प्रत्येक ठिकाणी यांची चिन्ह वेगवेगळी आहेत. याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण वंचित हा अजूनही इथला प्रादेशिक पक्ष म्हणून त्याची नोंद झालेली नाही, त्यामुळे त्याला फिक्स असं चिन्ह नाही. जवळपास त्यांना म्हणजे जवळपास 8 ते 9% पुढचं त्यांचं मतदान त्यांचं जर झालं महाराष्ट्रातल्या लोकसभेपैकी तर त्यांना प्रादेशिक पक्षाची मान्यता मिळेल आणि तिथून पुढे त्यांना ते चिन्ह मिळेल. एकच चिन्ह राहील त्यांचं. टीबी चव्हाण हे हिंगोलीमधनं कपाट चिन्ह घेऊन लढतायत. अविनाश बोसेकर नांदेडमधून शिटी चिन्हावर लढतायत. बाबासाहेब उगले परभणीमधनं रोड रोलर घेऊन लढतायत. नृसिंह उदगीकर लातूरमधून लढतायत. राहुल गायकवाड सोलापूरमधून, रमेश बारसकर माढ्यामधून, मारुती जानकर साताऱ्यामधून, अब्दुल रेहमान धुळ्यामधनं, दादासाहेब पाटील हातकणंगलेमधनं, संजय ब्राह्मणे रावेरमधनं, प्रकाश जालन्यामधनं, काका जोशी रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं, संभाजीनगरमधून अफसर खान याला स्टार मार्क करा, मी पुढे त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे. पंजाबराव डक परभणीमधनं, पुण्यातनं वसंत मोरेंचाही काही परिचय करून घ्यायची गरज नाही. त्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे शिरूरमधून बांदल यांची उमेदवारी रद्द झाली होती. त्यामुळे शिरूरमधून कुठलाही उमेदवार नाहीये त्यांची उमेदवारी दिली होती पण ती रद्द झाली. अशोक हिंगे पाटील बीडमधनं, कुमुदिनी चव्हाण रायगडमधनं, भाऊसाहेब आंधळकर धाराशिवमधनं, हनुमंत सूर्यवंशी नंदुरबार, प्रफुल्ल लोढा म्हणजे गुजराती उमेदवार देखील आहेत. एक जळगावमधनं गुलाब बोंडे, दिंडोरीमधनं विजय म्हात्रे, पालघरमधनं, मुंबई उत्तरमधनं बीना सिंग, मुंबई उत्तर पश्चिममधनं संजीव, मुंबई दक्षिण मधनं अब्दुल रहमान खान आणि संजय गजानंद गोंदियामधनं. ही सगळी नावं वाचून दाखवायचं एक तात्पर्य तुम्हाला सांगतो. पूर्वीचा भारी बहुजन महासंघ आणि आताची वंचित बहुजन आघाडी तुम्ही नावांमध्ये जर पाहिलं असाल तर तुम्हाला कळेल यामध्ये खरंच वंचितांना स्थान दिलेलं आहे. म्हणजे म्हात्रे किंवा तुम्ही पाहाल तर सगळे म्हणजे भूमिपुत्रही आहेत, ओबीसी आहेत, कोळी आहेत, आगरी आहेत, राठोड दिसतात तुम्हाला याच्यामध्ये, मुस्लिमांची संख्या दिसते, पाटील दिसत आहेत, जोशीही दिसत आहेत. म्हणजे सगळ्यांचं एकत्रित हे मिश्रण आहे वंचित बहुजन आघाडी. या बाबतीत प्रकाशजी म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो.
पण माझा दुसरा मुद्दा अजूनही अनुत्तरित राहतो. दुसरा मुद्दा असा की बाळासाहेबांनी एवढे उमेदवार देण्यापेक्षा आपलं ज्या ठिकाणी प्राबल्य आहे, लक्षात घ्या मला काय सुचवायचंय, कारण शेवटी तुम्हाला ती सत्ता येणं किंवा ती पद येणं फार गरजेचं असतं. तुम्हाला फक्त स्वतःला आजमावणं हे महत्वाचं नसतं. खासदार निवडून आणणं, खासदारांच्या मार्फत त्या मतदारसंघामध्ये कामं करणं, त्याच्यातूनच जाऊन आपल्या पक्षाचाही प्रसार करणं. कारण शेवटी खासदार येणार, खासदारांचं नाव होणार, त्या निमित्ताने पक्षाचा प्रसार होणार, लोकांमध्ये तुमची कामं पोहोचणार. किती वर्ष आपण सत्तेच्या बाहेर बसणार आहात प्रकाशजी? जवळपास 6 ठिकाणी तुम्हाला उमेदवाऱ्या मिळत होत्या, त्यातल्या 5 ठिकाणी तुमच्या उमेदवाऱ्या ह्या अतिशय तगड्या होत्या, अतिशय तगड्या. आणि त्यात महाविकास आघाडीचं जर बळ मिळालं असतं तर तुमचे जवळपास 6च्या 6 खासदार देखील निवडून आले असते अशा प्रकारे. आणि सगळ्यात महत्वाची आणखी एक गोष्ट इथे मी नमूद करतो, जवळपास 7 ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या सगळ्याची झळ बसणार आहे. म्हणजे वंचितच्या वेगळ्या उमेदवारांमुळे महाविकास आघाडीच्या 7 उमेदवारांना झळ बसते. ते उमेदवार देखील मी तुम्हाला सांगतो. त्यात रामटेकची जागा आहे, अकोल्याची जागा आहे, शिर्डीची जागा आहे, संभाजीनगरची जागा आहे, मुंबई उत्तर मध्यची जागा आहे, पुण्याची, हातकणंगलेची आणि सोलापूरची जागा आहे. इथे वंचितच्या उमेदवारामुळे भारतीय जनता पक्षाचा फायदा होणार आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याची झळ बसणार आहे. मी कुठेही म्हणत नाही महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत होईल वगैरे, अशी कुठेही परिस्थिती नाही. पण जो लीड आपण ठेवणार असतो, जो विजयासाठी एक मोठा लीड असतो, तो लीड मात्र इथे महाविकास आघाडीचा कमी होताना दिसतो. आणि एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो, का 39 पैकी कुठलाच उमेदवार निवडून येत नाही, त्याचं एक चांगलं उदाहरण तुमच्या सर्वांसमोर घेतो. ते उदाहरण आहे स्वतः अकोल्यातलं. अकोल्याची 2019ची मी तुम्हाला परिस्थिती सांगतो, जिथे संजय धोत्रे निवडून आले होते 2019 मध्ये. काँग्रेसचे हिनायतुल्ला पटेल हे कसे पराभूत झाले पहा. जर एकी असती किंवा समजा प्रकाशजी आंबेडकर हे उमेदवार असते विरोधकांतर्फे आणि काँग्रेसचा उमेदवार नसता, तर हिनायतुल्ला पटेल किंवा प्रकाशजी आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या दोघांच्या मतांची बेरीज म्हणजे 2,75,000 बाळासाहेबांना पडले होते, 2,55,000 हे हिनायतुल्लांना पडले होते. दोघांच्या मतांची बेरीज ही भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या त्या कॅन्डिडेटच्या आजूबाजूला आहे. भारतीय जनता पक्षाला 5,54,000 मतदान झालं आणि ह्या दोघांची जी बेरीज आहे ती जवळपास 5,29,000 आसपास आहे. आताच्या घडीला जर महाविकास आघाडीकडनं स्वतः प्रकाशजी तिथले उमेदवार असते तर काँग्रेसचं मतदान आणि स्वतः प्रकाशजींचं मतदान हे जवळपास 5,54,000 आसपास स्वतःच गेलं असतं आणि त्यात शिवसेनेचं वाढीव मतदान त्यात ऍड झालं असतं. जवळपास हा आकडा 6.5 ते 7.25 लाखांच्या आसपास पोहोचला असता आणि वन साइड विक्ट्री स्वतः प्रकाशजी आंबेडकर साहेबांची झाली असती. पण तसं घडलं नाही. आता जे घडलं तिथे उमेदवार आहेत, मला वाटतं संजय धोत्रे स्वतः उमेदवार नाहीत, अनुप धोत्रे आहेत बीजेपीकडनं, काँग्रेसकडनं अभय पाटील आणि प्रकाशजी आंबेडकर स्वतः. याही घडीला इथे काटेकी टक्कर दिसते, कारण विरोधकांच्या मतामध्ये झालेली फाटाफूट ही आता यांच्या पथ्यावर पडणार आहे. प्रकाशजी आंबेडकर आणि शिवसेना हे वेगवेगळे लढल्यामुळे किंवा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा तगडा तिथे ठरेल आणि महाविकास आघाडी कमजोर झालेली असेल. पण मला खात्री आहे की वंचितचा बहुसंख्य सुज्ञ मतदार यावेळेस महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला असणार. कारण हा मतदार सुजाण आहे, सुज्ञ आहे आणि मुळात सुशिक्षित आहे. कारण यावेळेसची ही लढाई तो जाणतोय की ही पक्षांची लढाई नाही, ही लढाई बाबासाहेबांचं संविधान वाचवण्याची लढाई आहे. त्यामुळे यावेळेस बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे हात बळकट करणं हे अतिशय गरजेचं होतं. आणि वंचितच्या समस्त मतदारांनी, बहुसंख्य मतदारांनी हे ईश्वरी कार्य नक्कीच केलेलं असतं. जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व मतदारांनी आम्ही खात्रीशीर सांगितलं तुम्हाला, अगदी कल्याण ग्रामीणच्या राजू पाटलांच्या मतदारसंघात देखील, जिथे मनसेचे एकमेव आमदार आहेत, तिथे देखील मनसैनिकांचं साराच्या सारं मतदान हे महाविकास आघाडीच्या पर्यायाने शिवसेनेच्या बाजूने वळलं होतं. अगदी तसंच वंचितचा साराच्या सारा मतदार, बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारा, त्यांना मानणारा मतदार हा सारा महाविकास आघाडीच्या बाजूने यावेळेस उभा राहिला. आणि एक खंत या गोष्टीची वाटते की ज्यावेळेस 4 जूनला निकाल लागेल आणि वंचित बहुजन आघाडीच्या
जागा ज्यावेळेस आम्हाला पडताना दिसतील त्यावेळेस सर्वाधिक जास्त दुःख हे आम्हाला झालेलं असेल. विशेषतः एक व्यक्ती म्हणून मला एक अनिश गाढवेला हे दुःख सर्वात जास्त झालेलं असणार. कारण हा पराभव प्रकाशजी आंबेडकर साहेबांचा नाही, हा वंचितचा पराभव नाही, तर हा त्या विरोधकांचा एक पराभव आहे. विरोधकांमध्ये न झालेल्या त्या एकजुटीचा हा पराभव असणार आणि ही गोष्ट कायम मनात चलत राहणार. असो तरी देखील भविष्यामध्ये एक प्रयत्न कायम राहील की भले आपल्या लोकसभेला या सगळ्या गोष्टी घडून नाही आल्यात, पण विधानसभा असतील, कॉर्पोरेशन्स असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, प्रत्येक ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांनी एकत्र येऊन या सर्वांचा मुकाबला करणं हे आपलं कायम एक उद्देश राहील. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र, सप्रेम जय भीम, जय महाराष्ट्र. काळजी घ्या.